आपण सगळे संसारात आहोत. घर, मुले, जबाबदाऱ्या, थकवा, चिंता, संसार चालतोय, पण मन मात्र थांबत नाही. महाराज सांगतात, संसार सांभाळता सांभाळता का होईना, अरे कणभर नाम घे, कणभर नाम घे. अरे तू स्वयंपाक करताना राम राम म्हण. अगं तू भाजीत पाणी टाकताना राम राम म्हण. अगं तू जेव्हा कणिक मळते तेव्हा राम राम म्हण. शेतात काम करताना राम राम म्हण. अगं बसताना राम म्हण, उठताना राम म्हण, अगं बोलताना राम म्हण, अगं हसतानाही राम म्हण. जर तू असं केलंस तर जीवनातील अंधारी शक्ती आपोआप नष्ट होईल. मनात एक वाईट विचार आला की मन गढूळ होतं, राग येतो, लोभ वाटतो, वाईट गोष्टींचा प्रभाव वाटतो. पण त्याच वेळी आपण जय श्रीराम म्हटलं तर मन पवित्र होतं, शांत होतं, वाईट विचारही पळून जातात. हेच नाव आहे मनाचं रक्षक. जर आपल्याला हा देश सुधारायचा असेल तर बंदुका, आंदोलन, राजकारण यांनी काहीही होत नाही. होतं ते फक्त नाम प्रचाराने. घरोघरी नाम, गावोगावी नाम. स्त्री पुरुष, वृद्ध तरुण सगळ्यांच्या जिभेवर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं असलं तर समाजातील वाईट सर्व शक्ती लोप पावतील. महाराज म्हणतात, मी तुमच्यासाठी काहीही देत नाही, मी फक्त नाम देतो. कारण नाम घेतल्यावर तुमचं सर्व आपोआप ठीक होईल. ते म्हणतात, नामाने मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की जग सुंदर दिसते. राम नाम जपा, महाराजांचे विचार आचरणात आणा आणि तुमच्या घरात शांती, समाधान, समृद्धी ही आपोआप त्याच्या मागे येईल. अगोदरच्या लोकांना एवढं दुःख होतं, दरिद्री होते, पण चिडचिड नव्हती, संताप नव्हता, अत्याचार नव्हता. का? कारण त्यांच्या मनात राम वसलेला होता. राम नाम जपा रे भावा, हाच आहे सुखाचा ठेवा. नाम घेतलं की मन शांत होतं, मन शांत झाले की विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झाले की हा समाज शुद्ध होतो. राम नाम घेणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत करुणा येते, वाणीला गोडवा येतो, हाताला सेवा येते आणि आयुष्याला दिशा मिळते. अरे तरुणांनो, मोबाईलवर टिकटॉक, इंस्टा, रील हे फक्त